जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमांमधून जिल्हा परिषद असेल किंवा वेगवेगळे या जिल्ह्यामधल्या योजना असतील, या योजनेला पैसे देण्याची पद्धत ही या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. मी पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून काम केलेलं आहे. जिल्हा परिषदलाही निवडून आलेलं. अनेक गावामध्ये अनेक सरपंचांनाही माहिती आहे की जिल्हा परिषदेमधून दलित वस्तीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याचा स्वतःचा तो अधिकार आहे. जनसुविधा असेल, नागरी सुविधा असेल, आतापर्यंत तालुक्यामधले अनेक सरपंच जिल्हा परिषदेमध्ये जायचे आणि त्यांच्या हक्काचं, जसं आपल्याला 15वा वित्त आयोग आहे तसंच हा सुद्धा त्यांच्या हक्काचा पैसा आहे. आज दलित वस्तीमधून सुद्धा आमदाराच्या, माजी आमदाराच्या माध्यमातून त्यांना कोणते अधिकार आहेत आणि मी पैसे आणले, मी पैसे हे केले. जर अशा पद्धतीनं त्या दलित वस्त्यांच्या तो हक्काचा पैसा आहे, तो कायदा आहे, तो नियम आहे, त्याच्यासाठी कोणा भोरट्या सुरट्याच्या शिफारशीची गरज नाही. आणि कशा प्रकारची शिफारस दिलेली आहे ती मला बघायची आहे. जनसुविधेचं या ठिकाणी या प्रमा काढण्यात आलेले आहेत, ह्याच्यामध्ये कुठं या आमदारानं आणि या पालकमंत्र्याने यांचा अधिकारच नाही. नातेपुते नगरपंचायत असेल, अकलूज नगरपंचायत असेल, त्यांना त्या 5-5 कोटीचा निधी हा त्यांच्या हक्काचाच आहे, त्यांना द्यावाच लागतो. तुम्ही गेल्या 2 वर्षापासून तो अडवून ठेवलेला आहे. हे अडवण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? कायदे आम्हाला माहित नाहीत का? आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की यामध्ये आम्ही कोर्टामध्ये जातोय आणि आम्ही कोर्टामध्ये गेलो तर जिल्हा DPDCचा, जिल्हा नियोजनचा 1 रुपयाचाही निधी कुणाला मिळणार नाही. पण लोकांचं नुकसान होऊ नये आणि कुणा भोरट्याला श्रेय घेण्यासाठी हा फंड नाही. वित्त आयोग असेल, दलित वस्ती असेल, हा एखादा मंत्रालयामधून तुम्ही स्पेशल फंड आणला, स्पेशल रस्ते मंजूर करून आणले तर तो त्या आमदाराचा अधिकार आहे. कुणा भोरट्याचा नाही, आमदाराचाही तो अधिकार नाही. माझ्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये मी असं कधी पाहिलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं जर तुम्ही एक म्हणजे तुम्हाला त्याचा अतिरेक करायचा असेल किंवा तुम्हाला गाढवपणा करायचा असेल तर या जिल्ह्याचं पूर्ण नुकसान होणार आहे. म्हणून असली पत्रकबाजी, स्टंटबाजी कुणी करायचं कारण नाही. ज्या त्या ग्रामपंचायतीला हा फंड नागरी सुविधा मिळतोच. मी स्वतः सरपंच होतो. माझ्या गावाला 2 कोटी रुपये नागरी सुविधेमधून, जनसुविधेमधून मिळालेले होते. असे अनेक प्रकारचे फंड आहेत आणि दलित वस्ती तर त्याच्या हक्काचाच फंड आहे. आणि या दलित वस्तीचा किंवा ह्या फंडाचा कुठल्या तरी माजी आमदार, कुठं आहे पत्र, कुठं आहे त्याचा हे. म्हणून माझ्या तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना आव्हान आहे की तुमचं तुम्ही जावा. कशी जिल्हा परिषद तुम्हाला फंड देत नाही हे मला हे बघायचं आहे. आणि नातेपुते आणि अकलूजचा जो फंड आहे याने अडवून ठेवलेला आहे, याची कायदेशीर त्या ठिकाणी लढाई होणार. आणि ज्या अधिकाऱ्यांना या माध्यमातून या प्रस्थापितांची आणि यांची जी अघोरी सत्ता आहे याची भीती वाटते, त्यांनी याही पलीकडे जाऊन आम्ही तुमच्या पाठीमागे उभा आहे. तुम्ही या जिल्ह्याला जे हैराण करण्याचं जे षडयंत्र केलेलं आहे
गुटखा मटका दारू हेच लोकांना आम्ही पैसे देतोय, आम्ही वाटतोय, आम्ही करतोय. जे आमदारचा अधिकार आहे ते आमदाराला मिळेल. पराभूत आमदाराला 1 रुपया देण्याची कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही. आणि कुठं दिला असेल तर तो कायद्यानं महिन्याभरामध्ये राहणार नाही. म्हणून अशा प्रकारची स्टंटबाजी करणं हे पालकमंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ थांबवावं. आणि नातेपुते आणि अकलूज या ठिकाणचा त्यांचा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जिल्हा नियोजन मधून मिळणारा जो निधी आहे, अकलूजला 5 कोटी असेल, नातेपुत्याला 2 कोटी असेल, तात्काळ द्यावा. आणि नाही दिला, त्याचबरोबर जनसुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, दलित वस्ती आहे, याचा फंड या शिवनी जिल्हा परिषदनं त्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार द्यावा. असं कुणाला याद्या करून देत असला, तुमच्या बापाची ती काही जागिरी नाही. हा जनतेचा पैसा आहे आणि नियोजनातून तो कायदा आहे. म्हणून जर तुम्ही अशा पद्धतीचं नवीन कायदे तुमच्या मनातले तयार करत असाल, मस्तीनं तयार करत असाल, तर ती मस्ती उतरवल्याशिवाय हा उत्तमराव जानकर राहणार नाही. हे तुमच्या माध्यमातून त्यांना मला सांगायचं आहे.